अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्रिय बंधूंनो, शुक्रवारी झालेल्या अरबी खुतब्याचे म्हणजे प्रवचनाचे मराठीत सारांश आपल्या सेवेत आहे। प्रिय बंधूंनो, निसंशय सत्य धर्मात सत्य व खरी श्रद्धास आधार व स्तंभ आहे, ज्यावर संपूर्ण सत्य धर्म आधारित आहे। जर श्रद्धा खऱ्या अर्थाने नसेल तर कर्मांच्या शुद्धतेची कल्पना केली जाऊ शकत नाही। जसे की अल्लाह पवित्र कुराणमध्ये म्हणतो, तेव्हा जो कोणी आपल्या पालनकर्त्याशी न्यायाच्या दिवशी भेटीची आशा बाळगून आहे त्याने सत्कर्मे करायला हवी आणि आपल्या पालनकर्त्याच्या उपासनेत कोणालाही त्याचा समकक्ष ठरवू नये। सत्य धर्मातील मूलभूत श्रद्धावर विश्वास ठेवणे प्रत्येक श्रद्धावंतासाठी अत्यंत गरजेचे आहे, ज्या खालील प्रमाणे आहेत। अल्लाहच पालनकर्ता आहे, केवळ तोच उपासने योग्य आहे आणि त्याची नावे व गुण यावर सुद्धा पूर्णपणे श्रद्धा ठेवणे। त्याचप्रमाणे त्याच्या स्वर्गदूतांवर व सर्व ईश्वरीय ग्रंथांवर आणि त्याच्या प्रेषितांवर, पुनरुत्थानाच्या दिवसावर, चांगले आणि वाईट नशीब अल्लाहकडूनच आहे यावर श्रद्धा ठेवणे आणि त्या सर्व गोष्टींना सत्य मानावे ज्यावर थोर इस्लामिक विद्वानांनी सहमती दर्शवली आहे। तसेच अल्लाहच्या आदेशानुसार आपले जीवन व्यतीत करणे व प्रेषित मोहम्मद साहेबांच्या आज्ञांचे पालन करणे या सर्व गोष्टी प्रत्येक श्रद्धावंतासाठी मूलभूत श्रद्धांपैकी आहे। खऱ्या श्रद्धेचे महत्त्व यावरून कळते की खरी श्रद्धा हाच एकमेव मार्ग आणि साधन आहे ज्याद्वारे माणूस अल्लाहच्या प्रकोपापासून वाचू शकतो। खरी श्रद्धाच मानवाला खऱ्या अर्थाने आपल्या निर्मात्याची ओळख करून देते आणि खरी श्रद्धाच मानवाला अंधश्रद्धेपासून वाचविते। मनुष्य जे काही सत्कर्मे करतो त्या सर्वांच्या स्वीकृतीसाठी मूलभूत आणि पहिली अट म्हणजे शिर्कपासून मुक्त असणे। म्हणूनच सर्व प्रेषितांचे पहिले प्रयत्न हेच असायचे की लोकांनी खरी श्रद्धा बाळगावी आणि एकाच अल्लाहला प्रार्थावे आणि कोणालाही त्याचा समकक्ष ठरवू नये। अल्लाह पवित्र कुराणमध्ये आणि म्हणतो, आणि आम्ही प्रत्येक जनसमूहामध्ये या संदेशासह एका पैगंबराला उभे केले, केवळ अल्लाहची उपासना करा आणि शैतानापासून दूर राहा। आपल्यासमोर आम्हा सर्व मानवांचे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे उदाहरण आहे की प्रेषित झाल्यावर त्यांनी प्रथम मक्केतील लोकांना एकेश्वरवादाकडे बोलावले आणि लोकांना अंधश्रद्धेच्या अंधकारातून प्रकाशाकडे बोलावले आणि सर्वप्रथम लोकांना श्रद्धावंत बनविले, कारण की श्रद्धाच सत्य धर्माचा मूलभूत पाया आहे। आणि अशाच प्रकारे अंतिम दिवसापर्यंत श्रद्धावंतांपैकी विद्वान लोक अंधश्रद्धेपासून लोकांना सावधान करतच राहतील। म्हणूनच लोकांच्या सत्कर्मांची स्वीकृती त्यांच्या एकेश्वरवादावर अवलंबून असते आणि उपासनेची परिपूर्णता एकेश्वरवादाच्या पूर्णतेवर अवलंबून असते। त्यामुळे ज्याच्यामध्ये श्रद्धा अधिक असेल त्याच्या उपासनेत अधिक जीव असेल आणि ज्याच्या श्रद्धेत कमी असेल त्याच्या कर्मातही दोष आढळून येईल। हे सिद्ध झाले की खरी श्रद्धा ही माणसाची गरज आहे, कारण सत्य व खरी श्रद्धेशिवाय हृदयाला शांती आणि समाधान मिळूच शकत नाही। जेव्हा माणसाच्या अंतःकरणात खरी श्रद्धा आणि विश्वास बसतो आणि त्याचे हृदय ईश्वराची एकता, त्याचे भय आणि प्रेम, त्याची आज्ञा व निषिद्धांचे पालन आणि त्याच्या वचनांना सत्य मानतो, तेव्हा तो यशस्वी होईल या लोकात आणि परलोकात। आणि तो ज्या समाजात राहतो तो समाज देखील त्याच्यामुळे एक सुखी आणि समृद्ध समाज बनतो, कारण व्यक्तीच्या श्रद्धेतून समाजाची सुधारणा घडून येते आणि माणसाचे विचार त्याच्या श्रद्धेतून जन्म घेतात। त्यामुळे जेव्हा श्रद्धा योग्य असेल तेव्हा
त्याचा परिणाम लोकांच्या विचारावर चांगल्या प्रकारे होईल आणि जेव्हा लोकांचे विचार योग्य होईल तेव्हा प्रत्येक व्यक्ती आणि समाज योग्य मार्गावर असेल. वास्तविकता अशी आहे की माणसाची श्रद्धा त्याच्या कर्मांची दिशा ठरवते. त्यामुळे एखाद्याची श्रद्धा चांगली नसेल किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा असेल तर त्याचा परिणाम त्याच्या व्यावहारिक व नैतिक जीवनावर होईल आणि इतकेच नव्हे तर त्याचा परिणाम समाजावर देखील होईल. कारण व्यक्ती समाजाचा अविभाज्य घटक असतो. कारण व्यक्तीशिवाय समाजाची कल्पना करता येत नाही. जेव्हा लोकांच्या जीवनातून खरी श्रद्धा नाहीशी होते तेव्हा त्यांचे जीवन त्यांच्यासाठी खूप संकुचित होते आणि ते मानसिक तणाव आणि नैराश्याचे बळी पडतात. अल्लाह पवित्र कुराणमध्ये म्हणतो, आणि जो कोणी माझ्या उपदेशांकडे पाठ फिरविल त्याचे दुःखाने भरलेले जीवन असेल आणि न्यायाच्या दिवशी आम्ही त्याला आंधळा असलेल्या अवस्थेत उठवू. अंधश्रद्धेत बुडालेले जीवन म्हणजे अडचणीचे आणि नैराश्याचे जीवन असते. मग असे लोक जीवनातून मुक्त होण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंब करतात आणि आपला जीव गमावतात. त्यामुळे आम्हा सर्व मानवांसाठी अत्यंत गरजेचे आहे की आम्ही खरी श्रद्धा ठेवावी. कारण हे या जगात आणि परलोकातील यश आणि समृद्धीचे हमीदार आहे. त्याशिवाय सुख व समृद्ध जीवन आणि चांगल्या अंताची कल्पना करूच शकत नाही आणि अशी व्यक्ती दुःख आणि निराशाशिवाय काहीही करू शकत नाही. अल्लाह आम्हा सर्वांना खरी श्रद्धा ठेवण्याची सुबुद्धी देवो आणि अंधश्रद्धेपासून आमचे रक्षण करावे.